जय मुक्ताई. जे काही करायचं ते सेवा भावनेनं कराल, अन्यथा ती फक्त कवायत होईल. आणि तो सेवाभाव देखील सद्भावपूर्वक असावा. श्रद्धेनं जे काही केलं जाईल तेच सत्कर्म सत्क्रिया ठरेल. आपण होऊन संपर्क साधायला स्मरण आठवण असावी लागते समोरच्या व्यक्तीची. नी आठवणीत निरंतर तीच व्यक्ती राहत असते जी आवडीची असते. अन्यथा सवडच नसते कुणाकरिताही. डोळ्यांना कावीळ झाल्यानं पौर्णिमेचं शुभ्र चांदणं जरी पिवळं दिसू लागलं तरी वस्तू सौंदर्यात तीळ मात्र देखील फरक नसतो. चांदणं शुभ्रच असतं. एकदा चित्ताचा भंग झाल्यानंतर, चित्ताला तड गेल्यानंतर मग कशानंही त्याला जोडता येत नाही. आणि चित्ताचा भंग झाल्यानं अंतःकरणाला तड गेल्यानं जुडलेलं चित्त, परस्पर एकजीव झालेलं चित्त मन हे तुटणं, परस्पर विलग होणं या परत अपरिमित नुकसान दुसरं कोणतं नाही. आत्मकेंद्री अहंकारी हा समर्थानुग्रहित नसतो. जगाचा जसजसा परिचय होतो तसतसं समजतं. तुका म्हणे जया चित्ती जी वासना तयाची भावना तैशा परी. आंधळ्याशी जन अवघेची आंधळे, आपणाशी डोळे दृष्टी नाही. जग ऐसे बहु नावे बहु भावे भावना. अतः तुका म्हणे तुम्ही क्रोधाशी न यावे, स्वभावे करावे काय कोणी. जग देव तरी पायाची पडावे, त्यांची या स्वभावे काय काज. स्वत्व कधीच नष्ट होत नसतं. नष्ट होत असेल तर ते स्वत्व नाही. स्वत्व स्थायीभाव स्वभाव कधीच नष्ट होत नसतो. नष्ट होतो तो स्वभाव, स्थायीभाव स्वत्व नसतं. अंतःकरणाचा भावावेग असेल तर भविष्यात ओसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना आवेश असेल तर तो ओसरणारच हा सिद्धांत. समुद्राची आगंतुक भरती ओहोटी वेगळी नि समुद्राचा स्थायीभाव वेगळा. यात भरती आली असेल तर ओहोटी लागेल हे निश्चित. भरती हाच ओहोटीचा हेतू. नदीला पूर येणं वेगळं नि नदीचा स्थायीभाव वेगळा. पूर ओसरणारच. पूर्ण शहाण्या मी कडून, यथार्थ मी कडून प्रमाद घडत नसतात. मला वाटतं ते खरं, मी म्हणतो ते खरं, मी वागतो ते बरोबर, ही अहमन्य प्रवृत्ती वाटली तरी चित्त विशुद्ध आणि एकाग्र असताना ती प्रवृत्ती तंतोतंत खरी. प्रज्ञा ऋतंभरा असेल तर मग निसंशय खरी. पण चित्त हे क्रोध संतापादिकांच्या संस्कारानं मलिन तथा अन्यान्य कारणानं व्यग्र असताना तशाही अवस्थेत त्या प्रवृत्तीच्या 100% सत्यतेचा कैफ असणं हा एक प्रकारचा भ्रमच. एखाद्यानं अर्धवटासारखं लहरीराम होऊन वागावं नि त्याच्यावर विसंबून असणाऱ्यांनी ही देखील श्रेष्ठांची वागण्याची एक पद्धत असावी असं समजून मन दुखविणारं ते वागणं पण श्रद्धेनं शिरोधार्य मानावं. त्या वागण्यात मानसिक कुचंबना, व्यावहारिक उपमर्द कळत न कळत होत असल्यानं आंतरिक स्तरावर केविलवाणी मनस्थिती होत असून देखील श्रद्धा जिव्हाळ्यापोटी त्या वागण्याचं त्यांनी स्वागतच करावं नि निमूटपणे बघ्यासारखं केविलवाण्या नजरेनं त्याच्याकडे बघत राहावं हा आंतरिकतेच्या स्तरावरून त्या लहरीराम कडून घडणारा एक प्रमादच. एकरूप अंतःकरणांचे स्पंद सर्वत्र सारखेच असतात. प्रियजनांच्या सहवासाची सतत अपेक्षा, प्रत्यक्ष भेटीत स्वर्गीय सुखाचा अनुभव, विरह कालातील होणाऱ्या असह्य अशा प्राणांत वेदना, विरहाच्या 10ही अवस्थांमधून होणारी वाटचाल, सर्व काही एक जीव अंतःकरणाचं सारखंच असतं. परस्परांशी मनानं एकरूप असलेले ते परस्परांचं जीवन असतात. एका वाचून दुसऱ्याचं अस्तित्व त्या दुसऱ्याच्या दृष्टीनं शून्य असतं. एका वाचून दुसऱ्याचं जीवन
म्हणजे जिवंतपणे स्मशानाचा अनुभवच. ते एकमेकांचे होतात, एकमेकांचेच राहतात आणि एकमेकांकरिताच जगतात. आंतरिक स्तरावरच्या भावस्पंदात त्या परस्परात तसूभर देखील फरक नसतो. फरक एवढाच, काहींना ते न पचल्यानं ओकल्या जातात, तर काही निगरगट्ट आतल्या आतच ते पचवितात. प्रतिमा कलंकित झाली असेल तर इतरांना वाटू लागते घृणा. घृणेपोटी तिरस्कार आणि परिणामी उपेक्षा असं घडतंच. आपलं न ठरणाऱ्यांना भ्रमानं आपलं म्हणणं, त्यांच्याकडून आपुलकीची अपेक्षा करणं आणि प्रत्यक्षात विपरीत अनुभव आला असता मनाच्या तरल संवेदनशीलतेमुळे अश्रू ढाळीत बसणं, ही जी भावुकता, या भावुकतेच्या अतिरेकापोटीच संवेदनशील मनुष्य दुःखी होतो. कारण यात तथाकथितांकडून त्याच्या निरागस प्रेमाचा तथा त्याला निरागस जिव्हाळा प्रदान करणाऱ्या प्रेमळ जीवांचा आणि दिल्या जाणाऱ्या जिव्हाळ्याच्या निरागसतेचा अपमान झाल्याचं त्याला वाटतं. हे कुढणं पोटात छातीत शिरलं की पोट दुखू लागतं, छाती दुखू लागते वगैरे. आपुल्यांची स्तुती म्हणजे आपुलीच स्तुती, आपल्याच अहंकारास खतपाणी घालणं. होत नसून आपुले गौरव आपण करू, या भावाची अभिव्यक्ती ठरते. कुणाचंही जीवन असो, जीवनात सर्व काही अमृतच कसं असणार? आणि विष पचवायला कोठा मजबूत असावा लागतो. स्वतःचं जडतं घर उघड्या डोळ्यानं बघणारे, वाटेल तशा वादळांना न डगमगणारे, स्वतःचा संसार जीवन उजाड होताना पाहणारे, कसे असतील ते वज्रकठोर लोक? कुठे असेल त्यांचा जीव? काय तयारी असेल त्यांच्या मनाची? अंतःकरण अशुद्ध असलं की संशय हा स्थायी भाव होतो. प्रसंगावधान राखून कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं आणि कोणत्या गोष्टीला दुय्यम स्थान, याचं तारतम्य ही धर्मज्ञानाची पहिली पायरी आहे. या धर्मसोपानांना क्रमशःच मागं सोडत प्रेमाच्या उच्चस्तरीय पायरीपर्यंत पोहोचता येईल. बडा धर्म कोणता आणि छोटा धर्म कोणता, ही धर्माची सूक्ष्मता प्रसंगोपात ध्यानी घ्यायला हवी आणि बडे धर्म के लिए छोटे धर्म का त्याग, या समन्वय सूत्राचं जोपासन व्हायला हवं. चुकलं तर चूक दुरुस्त करता येते, पण जोडलेली अंतःकरणे तुटली तर पुनरुपी त्यांना जोडता येत नाही. भंगलिया चित्ता नये काशाने सांधिता. खऱ्या अर्थानं स्वार्थी तोच जो निस्वार्थी असतो, कारण निस्वार्थ असण्यात सर्व स्वार्थ सफल होतात. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद तर हवेतच, पण फक्त आशीर्वादानं काम भागत नाही. प्रयत्न आवश्यक असतातच. इलेक्ट्रिक लाईन आहे, पण धावणारी रेलगाडी ही धावण्याची क्षमता बाळगून नसेल, स्विच ऑन केलेला नसेल, तर विद्युतवर चालणारी रेलगाडी आपला मुक्काम गाठेलच कशी? आशीर्वादाचा अर्थ आहे लाईन क्लिअर. आशीर्वाद तेव्हाच काम करू शकतो जर आपण प्रयत्नशील असाल. ईश्वर देखील प्रयत्न करणाऱ्यालाच मदत करीत असतो. जर आपण महत्वाकांक्षी असाल, अंतःकरणात त्या ध्येयासंबंधी आवड असेल, ध्येयप्राप्तीची पात्रता आणि क्षमता अंगी बाळगून असाल आणि ध्येयपूर्तीसाठी आपणाकडून पराकाष्ठेचे प्रयत्न होत असतील, त्यातही आशीर्वादाची जोड असेल, तर खात्री बाळगावी, जय आपलाच आहे. प्रयत्नांचं असं आहे, मग ते प्रयत्न भौतिक असो का दैवी, प्रयत्नांना नियती अनुकूल असली तरच प्रयत्नांना यश येतं. प्रयत्न करूनही अपयश पदरी पडलं तर नियती प्रतिकूल होती असा अर्थ करायचा असतो. प्रयत्नांना खोटं अथवा वांझ ठरवायचं नसतं. उदके नेले तिकडे जावे अशा पराधीन जीवनात स्वामी व्यतिरिक्त कुणाचं ऐकणं नसतं. कुणाच्या भावनांची कदर नसते, कुणाच्या आग्रहाचा आदर नसतो. यंत्र आणि असे गुलाम दोहोंचा अर्थ एकच ठरतो. गुंतणं याचा अर्थ अडकून पडणं. त्यात आसक्ती असेल तर ती चित्त अस्वस्थ ठेवील. अंगीकृत काम स्वस्थ चित्ता वाचून होत नसतं नि अंगीकृत काम हा प्रधान धर्म ठरतो.
एका बाजूचा जिव्हाळा हा परस्पर निर्वाहक ठरत नाही. द्वैतात समाधान नाही. आत्मज्ञाना वाचून अद्वैत तत्व नाही. रागावण्यापेक्षा मायेची पाखर घालायला शिकणं केव्हाही चांगलंच. ज्यांचा सांभाळ करणं आपलं कर्तव्य ठरतं त्यांना सांभाळून घेऊन चालणंच चांगलं. जबाबदारी आणि कर्तव्याची जाण असल्या वाचून बांधिलकी स्वीकारता येत नाही. पाषाण हृदयी कफल्लकांना प्रापंचिकांच्या दुःखाची कल्पना काय येईल म्हणावं, तरी पण नशिबाला दोष देण्याइतकं असं असतंच काय. शास्त्रीय अशास्त्रीय समजनुसार तसं काही असेलच, तर ज्यांची आजपर्यंत अशीच नशीबं असतील त्यांची जीवनं निरर्थकच म्हणावीत की काय. उदाहरणार्थ निपुत्रिकांमध्ये जसे प्रापंचिक येतात तसेच ब्रह्मचारी संन्यासी देखील येतात. मग आता यांचीही नशीब फुटकीच की काय. कारण यांनाही पुत नावाच्या नरकापासून तारायला पुत्र कुठे आहे. मुलाशी असा कोणता शास्त्रीय तथा प्रापंचिक स्वार्थ निगडित असतो की ज्या स्वार्थाची पूर्ती मुलीकडून होत नाही. मुला मुलीवरच जीवनाचं ऐहिक पारत्रिक सगळं काही निर्भर असेल तर मग व्यक्तिगत प्रारब्ध भोगाला तथा इहलोक परलोकानुसारी निर्दुष्ट प्रयत्नांना काहीच अर्थ नाही काय. भूतकाळाचा आठव करून भविष्य काळाचं फाजील चिंतन करून वर्तमान काळाचा अपव्यय होऊ नये त्यापेक्षा वर्तमान हा घडीघडीने साधावा हे माझं जीवनविषयक प्रामाणिक मत. औपचारिकतेत अंतःकरणपूर्वकच सगळं काही असतं असंही नव्हे. सभ्यता सांभाळायची म्हणून कधीकधी अनिच्छेनं करायचं म्हणूनही करावं लागतं. आत वेगळं नि बाहेर वेगळं असा काहीसा दांभिक आचारही असू शकतो तो. माझं एकांगी मत. भक्ती क्षेत्रातील नव्हे व्यवहारी अंतःकरणाची गोष्ट आहे ही. स्पष्ट वक्तेपणात जे अंतःकरणात असतं तेच वाचेतून उमटलेलं असतं. अनिच्छेनं कुणाला राम राम श्याम श्याम नसतो. अंतःकरणात हलाहल विष धारण करून जिव्हाग्री मधाडपणा नसतो. तोंड चोपळेपणा नसतो. भीड मुरवत नसते. व्यवहार नसतो. जे खाण्याचे दात आहेत तेच दाखविल्या जातात. दाखविण्याकरिता निराळ्या दातांचा अवलंब केलेला नसतो. दांभिक औपचारिकतेचा तसूभर देखील संस्पर्श ज्यात जाणवत नसतो. जय मुक्ताई. जय दासमुक्ता.